नंदुरबार जिल्ह्याच्या घराघरात कमळ पोहोचवा हे आवाहन करतायत भाजपचे नेते नाहीत तर राष्ट्रवादीतून हकालपट्टी झालेले मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित। हे साक्री आणि नंदुरबार अशा दोन ठिकाणी भाजपच्या व्यासपीठावर दिसून आले। कन्या हिना गावित यांच्या भाजप उमेदवारीवरून मंत्रिपद गमावलेले राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर विजयकुमार गावित यांनी महायुतीच्या व्यासपीठावरून भाजपच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांना विजयी करण्याचं आवाहन केले। त्यासोबत त्यांनी काँग्रेसवर टीका करत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचं कौतुकही केलं। यावेळी प्रत्येक कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन या निवडणुकीत आपल्या कमळाला मतदान करायचं आहे समजून सांगा असं आवाहन डॉक्टर गावित यांनी केलं। एरवी काँग्रेसला विधानसभा आणि लोकसभेत छुपा विरोध करणारे डॉक्टर गावित यावेळी काँग्रेसला समोरासमोर धडक देणार आहेत। व्यूहरचनेत तरबेज असलेल्या डॉक्टर गावित यांच्या उघड भाजप प्रचारामुळे काँग्रेस नेत्यांचे धाबे दणाणले आहेत यात शंका नाही। निवडून दिलं त्यांना आपण विचारलं पाहिजे तुम्ही काय काम केलं। फक्त निवडणूक आली का जाती भेद करायचा आणि जाती भेद करून तुमच्यामध्ये डुबली माजवायची, संशय निर्माण करायचं, मत घ्यायचं काम या काँग्रेसवाल्यांनी केलं। त्याच्याशिवाय दुसरं काही काम धंदा केला नाही या काँग्रेस। आणि म्हणून आपल्याला सावध राहायला पाहिजे। 35-40 वर्ष आपली वाया गेली, आपली तरुण पिढी वाया गेली, आपले मध्यम वयाची पिढी वाया गेली। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान या लोकप्रतिनिधींमुळे झालेलं आहे। मोदी साहेबांचं मन किती मोठं आहे। मोदी साहेब या देशाला सामावून घेतात तिथे गुजरातमध्ये। उठला सुटला काम शोधायला गुजरात। आपल्याकडचे थोडे कमी करू, मोदी साहेबांना सांगून इकडचे जरा कमी करा। इकडे सर्व विकास सुरू आपल्या इथे इंडस्ट्रीज उभ्या करता येते आणि अशा पद्धतीनं वेगवेगळे उद्योगधंदे आपल्याला या ठिकाणी करता येईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।